DGCAच्या अधिकाऱ्यांनी येऊन बारामती विमानतळाची पाहणी केली। बारामती विमानतळावर विमान चालवण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या 2 संस्था आहेत। अनेक ट्रेनी पायलट या ठिकाणी आहेत, त्यामुळे विमानतळाची पाहणी करत असल्याचं DGCA कडून सांगण्यात आलं आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। पंतप्रधान मोदी आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये साधारण 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या। एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली। सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून सुरू केलेल्या कामकाजाला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या। भाजप कायम पाठीशी असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी सुनेत्रा पवारांना दिली। दरम्यान मोदींची भेट घेण्याआधीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट पे चर्चा झाली। या चर्चेमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर तसंच पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवायचे की नाही या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली। अमित शहांच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। राज्यसभा खासदार म्हणून त्या आज आपला राजीनामा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करतील। त्यामुळे दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार आज अत्यंत महत्त्वाच्या भेटीगाठी करतायत। पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अमित शहांसोबत देखील सुनेत्रा पवार यांनी अर्धा तास चर्चा केली आणि त्यानंतर आता त्या उपराष्ट्रपतींची भेट घेतील आणि आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा त्या आता राजीनामा देणार आहेत। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतल्यानंतर आता राज्यसभा सदस्यत्व पद त्या सोडतायत आणि त्यासाठीची ही औपचारिकता त्या आज पूर्ण करतील। त्यामुळे दिल्लीतल्या गाठीभेटींची ही काही महत्त्वाची व्हिज्युअल्स आहेत। पंतप्रधान मोदी आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली। त्यानंतर अमित शहा यांची देखील सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली आणि सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये देखील सुमारे अर्धा तास चर्चा झाली। त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आता त्या उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत।